नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी। नमस्कार, मी प्रार्थना बेहरे आणि तुम्ही मला बघत आहात राजश्री मराठी। मला जेव्हा सरांनी सांगितलं आता आम्ही फिल्म रिलीज करणार आहोत आणि आता प्रमोशन सुरू झालेत आणि तुला नाही दाखवणार आहोत, तेव्हापासून मला खूप टेन्शन आलं होतं, असं का मला का नाही रोज त्यांना विचारायचं सर आज येणार मी मग सर म्हणायचं नाही आज नाही उद्या नाही आणि मग फायनली मी हा दिवस पाहिला। मला आपण म्हणतो ना सब्र का फल मीठा होता है, खरंच तसं झालं की म्हणजे एवढ्या छान प्रकारे मला आज लॉन्च केलं, ह्याच्याहून जास्त काय हवं असतं म्हणजे एका ॲक्टरला, एका डेब्यू ॲक्टरला। सो इट्स अ बिग डे फॉर मी। माझे DOP होते फिल्मचे जे, ते एक फिल्म डिरेक्ट करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या फिल्मच्या ऑडिशनसाठी आहे। मी त्यांच्या फिल्मच्या ऑडिशनला गेले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही तर फिल्म मी करतोच आहे, पण मी अवधूतची पण एक फिल्म करतो, तू त्याच्या ऑडिशनला पण जा। आणि मी सांगितलं ओके। आणि मला मराठी फिल्म म्हटल्यावर थोडी भीती वाटली होती की ओके मी जाईन कसं करीन असं। दुसऱ्यांना भेटले, त्यांनी मला स्क्रिप्ट बघितली आणि म्हणजे मी परफॉर्म केलं आणि तेव्हाच त्यांनी मला सांगितलं मी तुला 2 दिवसात कळवतो आणि मला ऑफर आली। जय महाराष्ट्र ढाबा भटिंडामधला माझा जो रोल आहे त्याचं नाव आहे सयाजी निंबाळकर। हा महाराष्ट्रातला रांगडा गडी आहे जो त्याच्या स्टाईलनं प्रेम करतो, पण एका पंजाबी मुलीवर प्रेम करतो आणि पंजाबमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा ढाबा उघडण्याची हिंमत त्याच्यामध्ये आहे। तो रांगडेपणा नक्कीच अंगात आहे, पण तो धसमुसळा रांगडेपणा नाही आहे, तो मुळात प्रेमळ आहे, पण जिथे गरज पडते आमच्या वाकड्यात जर कोणी शिरलं तर मात्र काही खरं नाही, अशा स्वभावाचा तो आहे। आम्ही सगळे तिथले सरसोचे खेत पासून आपण तिथले हो, म्हणजे या गोष्टी आपण बघत असतो। जसं आता एका पत्रकारांनी विचारताना आम्हाला विचारलं की अहो DDLJचा भास होतोय, तर याचं खरं क्रेडिट आम्ही यश चोप्राजींना देऊ, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं पंजाब दाखवलं की ते आपल्या डोक्यातून अजूनही सुटत नाही। आजही कोणी सरसोची शेतं दाखवली म्हणजे अरे हे DDLJ सारखं काहीतरी दिसतंय, एवढा त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर आहे इतक्या वर्षांनी सुद्धा। पण आतापर्यंत कदाचित कुठलाही मराठी चित्रपट पंजाबमध्ये जाऊन बनला नसेल, तो प्रयत्न अवधूत गुप्तेंनी केला आहे आणि आम्ही आम्हालाही असं वाटतं की आम्ही खरंच खूप उपयोग करून घेतला, कारण की आम्ही फक्त एका ऋतूमध्ये नाही, आम्ही तिथे सगळे सीझन्स एन्जॉय केले। म्हणजे असं नव्हतं की आम्ही फक्त तिथली थंडी बघितली, आम्ही थंडी बघितली, गरमी बघितली, पावसाळा पण बघितला। सो आम्ही खरंच पंजाबचा वापर करून घेतला। निलेश मोरेने अप्रतिम म्युझिक दिलेलं आहे, याआधी त्याची गाणी मी ऐकून होतो आणि मलाही सुरुवातीला जरा ऑड वाटलं की अवधूत गुप्तेंचा चित्रपट पण अवधूत गुप्तेंचं स्वतःचं म्युझिक नाही आहे, म्हणजे असं का बाबा? तर त्याचं उत्तर निलेशची गाणी ऐकल्यानंतर आम्हाला मिळालं आणि मला खात्री आहे प्रेक्षकसुद्धा जेव्हा गाणी ऐकतील, अप्रतिम गाणी केली आहेत। पंजाबी आणि मराठी संस्कृतीचा ब्लेंड या गाण्यांमधून त्याने ज्या उत्तम पद्धतीनं दाखवलं आहे, जानवी प्रभू अरोरा, वैशाली सामंत, स्वतः अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि काही पंजाबी गायक यांनी इतकी उत्तम गाणी गायली आहेत की ती ऐकण्यापेक्षा बघणं जास्त सुंदर वाटेल आणि आम्हाला फार आनंद आहे दोघांनाही की आमच्यावर ही गाणी चित्रित झाली आहेत। आणि सब्जेक्ट फिल्मचा लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे असं म्हटलं तर लव्ह स्टोरी आणि गाण्यांचं खूप चांगलं कनेक्शन असतं आणि त्यामुळे सब्जेक्टला आणखीन एन्हान्स केलं या गाण्यांनी मी म्हणेल आणि खूप त्यामुळे ते आणखीन सुंदर वाटतं, आणखीन कलरफुल वाटते फिल्म, बघायला खूप मजा आहे। म्हणजे फिल्म बघून आल्यावर तुम्ही असं म्हणाल की फिल्म खूप छान आहे, पण असं जरूर म्हणाल गाणी खूप अप्रतिम आणि खूप मजा आली। जय महाराष्ट्र ढाबा लज्जतदार, मसालेदार, चवदार, गोड, पण अस्सल मराठी आणि पंजाबी मातीतला पाहायला विसरू नका 14 फेब्रुवारीला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात।